नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी म्हणजेच 5 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी, विशेषतः कापूस उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी एक निर्णय घेण्यात आलेला आहे. हे दोन्ही निर्णय कापसाला एक प्रकारे चालना देण्यासाठी आणि ऊस पिकाला सुद्धा चालना देण्यासाठी महत्त्वाचे असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जातोय. मग हे दोन निर्णय नेमके काय आहेत तेच आपण एक एक करून समजून घेणार आहोत. त्याचा कापूस उत्पादक आणि ऊस उत्पादकांना कसा फायदा होणार आहे सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरुवातीला आपण निर्णय समजून घेऊया कापूस अभियानाच्या संदर्भातला. तर देशातील कापूस उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं कापूस उत्पादकता अभियानाला म्हणजेच मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटीला या अभियानासाठी मंजुरी दिलेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या अभियानासाठी 5,659 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली असून 2030-31 पर्यंत भारताला कापूस उत्पादनात आत्मनिर्भर बनवणं आणि जागतिक वस्त्र उद्योग बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढवणं हे या योजनेचं उद्दिष्ट असणार आहे. म्हणजेच पुढच्या 5 वर्षांसाठी यावरती मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येईल अशा पद्धतीचा दावा या माध्यमातून केला जातोय. याबाबत केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव या संदर्भात माहिती देताना म्हणाले की केंद्र सरकारच्या 5F विजन अर्थात फार्म टू फायबर, फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन या संकल्पनेशी हे अभियान जोडलं गेलेलं आहे. या माध्यमातून कापूस उत्पादन साखळी अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या अभियानाअंतर्गत 2031 पर्यंत 498 लाख गाठी कापूस उत्पादन गाठण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. तसंच या मिशनचा लाभ देशातील सुमारे 32 लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याचा सरकारनं दावा केला आहे. कापूस क्षेत्रात उत्पादन क्षमता वाढवणं, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, गुणवत्तापूर्ण बियाणं प्रक्रिया आणि उद्योग आणि निर्यातक्षम वस्त्र उद्योगाला चालना देणं यावर मिशनचा भर राहणार आहे. आता वास्तविक बघायचं झालं तर 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कापूस उत्पादकता अभियान याची घोषणा केलेली होती. त्यासाठी पुढील 5 वर्षात मोठ्या प्रमाणात निधी दिला जाईल आणि त्यातनं कापूस उत्पादनात भारताला आत्मनिर्भर केलं जाईल अशा पद्धतीचा दावा त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केलेला होता. परंतु तब्बल 17 ते 18 महिने उलटून गेले तरीही या घोषणेला प्रत्यक्ष कागदावर उतरून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवरती येण्यासाठी जवळपास 17 ते 18 महिन्यांचा कालावधी लागलेला आहे. केंद्र सरकारनं 17 ते 18 महिन्यांपूर्वी या योजनेची घोषणा केलेली होती, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र 2025-26 ऐवजी 2026-27 पासून सुरू केलेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचं कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरती किती लक्ष याचंच हे उदाहरण म्हणून याकडे बघता येईल. खरं तर एक प्रकारे या सगळ्यामध्ये दिरंगाई केली गेलेली आहे. सुरुवातीला वस्त्र उद्योग मंत्रालयानं अभियानातील निधीचा वापर कारखान्यांच्या आधुनिकीकरणासाठी करण्याचा प्रस्ताव सुद्धा मांडला होता. मात्र वित्त विभाग आणि नीती आयोगानं या प्रस्तावाला विरोध केल्याची माहिती सुद्धा नंतर समोर आलेली होती. त्यानंतर वित्त आयोगानं तडजोडीचा मार्ग स्वीकारत वस्त्र उद्योग मंत्रालयाला 1,100 कोटी रुपये म्हणजेच 22% निधी खर्च करण्यास परवानगी देण्यास सहमती दर्शवलेली होती. उर्वरित निधीपैकी 5 वर्षाच्या कालावधीत कृषी विभागाला सुमारे 4,000 कोटी म्हणजेच 69% आणि ICRला 600 कोटी रुपयांपेक्षा कमी म्हणजे सुमारे 9% हा निधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि याच पार्श्वभूमीवरती देशातील कापूस उत्पादकतेबद्दल केंद्र सरकारकडून दावे केले जात आहेत. वास्तविक देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोरील अडचणी कायम आहेत. 2025-26 देशातील कापूस उत्पादन सलग 3ऱ्या वर्षी घटलं असून ते 29.72 दशलक्ष गाठींवरून 29.22 दशलक्ष गाठींवरती आलेलं आहे. गेल्या 4 वर्षात कापसाखालील क्षेत्रही मोठ्या प्रमाणात घटत गेलं आहे. तसंच भारतातील सरासरी कापूस उत्पादकता प्रति हेक्टरी 5 क्विंटलपेक्षा सुद्धा कमी आहे. ही उत्पादकता जागतिक सरासरीच्या मानानं 9 क्विंटल प्रति हेक्टर ही जागतिक पातळीवरती आहे, तर अमेरिकेतील सरासरी सुमारे 10 क्विंटल प्रति हेक्टर या पातळीपेक्षा खूपच कमी आहे. म्हणजेच केंद्र सरकार भलेही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगत असलं तरीही प्रत्यक्ष याची अंमलबजावणी अर्थात अजून दूर आहे. पण त्यापूर्वी नुसती घोषणा करून 17 ते 18 महिने शेतकऱ्यांना या निर्णयासाठी वाट पाहावी लागली. आता केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यासाठी निधी कधी दिला जातो अर्थात कृषी विभागाला कधी दिला जातो, कृषी विभाग त्यातनं नेमकं उत्पादन वाढवण्यासाठी काय करतं
या गोष्टीवरती सुद्धा या अभियानाचं यश अपयश हे नक्कीच अवलंबून असणार आहे. कारण जोपर्यंत शेतकऱ्यांना या मिशनमध्ये मध्यवर्ती ठेवून त्यांच्या हितासाठी निर्णय घेतले जात नाहीत तोपर्यंत कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकरी पुढाकार घेणार नाहीत हे सुद्धा स्पष्ट आहे. आता दुसरा निर्णय आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीचा. केंद्र सरकारनं 2026-27च्या साखर हंगामासाठी ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात म्हणजेच ज्याला आपण FRP म्हणतो त्यामध्ये क्विंटल मागे 10 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे आता 10.25% साखर उतार्यासाठी ऊसाची FRP 365 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची कालच माहिती दिली. त्यांनी असंही सांगितलं की साखर उतार्यात प्रत्येकी 0.1% वाढ झाल्यास FRP मध्ये प्रति क्विंटल 3.56 रुपयांनी वाढ होईल. त्यामुळे अधिक साखर उतारा मिळवणाऱ्या कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. सरकारच्या मते जाहीर करण्यात आलेला FRP हा उत्पादन खर्चाच्या सुमारे 200.5% इतका आहे. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 1 लाख कोटी रुपयांपर्यंत अधिक रक्कम मिळण्याची अपेक्षा या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती व्यक्त केली जाते. दुसरीकडे उद्योगांनी मात्र FRPत वाढ केली असली तरी साखरेच्या किमान विक्री मूल्यात अद्यापही वाढ केलेली नाहीये म्हणून नाराजी व्यक्त केलेली आहे. तर तिसरीकडे शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी या केंद्र सरकारच्या निर्णयावरती टीका सुद्धा केलेली आहे. खरं तर केंद्र सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ करतंय अशा पद्धतीचा दावा केला जातोय, पण प्रत्यक्षात मात्र कारखान्यांकडून शेतकऱ्यांची कोंडी केली जाते. एकतर रिकव्हरी कमी दाखवली जाते आणि रिकव्हरी कमी दाखवल्यामुळे शेतकऱ्यांना FRPपेक्षा कमी पैसे त्यांच्या हातात दिले जातात आणि त्यामुळेच केंद्र सरकारच्या ऊस उत्पादनांमध्ये जी काही FRP जाहीर केली जाते त्याची अंमलबजावणी करताना रिकव्हरी चोरीचा सुद्धा एक मुद्दा महत्त्वाचा म्हणून पुढे येतो आणि त्याच मुद्द्याला शेतकरी संघटनांचा मोठ्या प्रमाणात आक्षेप आहे. आता एकूणच केंद्र सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे त्यासाठी कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या शिफारशीवरतीच केंद्र सरकार दरवर्षी FRP निश्चित करत असतं. साखर कारखान्यांना शेतकऱ्यांकडून FRP किंवा त्यापेक्षा जास्त दराने ऊस खरेदी करणं बंधनकारक असतं. देशातील साखर हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबर असा असतो, परंतु तरीही गेल्या 10 वर्षात ऊसाच्या FRPमध्ये केंद्र सरकारनं सातत्यानं वाढ केल्याचा दावा केलेला आहे आणि त्या पद्धतीनं भूमिकासुद्धा घेतलेली आहे की आम्ही वाढ केलेली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र याच निर्णयावरनं शेतकरी नेत्यांनी टीकासुद्धा करायला सुरुवात केलेली आहे. ऊसाचा उत्पादन खर्च हा 1 टनाचा 1820 रुपये त्यांनी दाखवलेला आहे. 1 टन ऊसाचा उत्पादन खर्च 1820 रुपये आणि FRP 3650 रुपये. आम्ही गेली अनेक वर्ष मागणी करतोय सरकारकडे की स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे उत्पादन खर्च अधिक 50% द्या. सरकारचा उत्पादन खर्च खरा धरायचा असेल तर 1820 रुपये उत्पादन खर्च आणि 3650 रुपये FRP सरकारनं हे सिद्ध करावं. सरकारकडे संशोधन करणाऱ्या अनेक यंत्रणा आहेत. भारतीय कृषी अनुसंधान परिषद आहे, देशातले वेगवेगळे कृषी विद्यापीठं आहेत, ऊस संशोधन केंद्र आहेत, कोईमुत्तरला आहे, पाडेगावला आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, ऊस आणि गूळ संशोधन केंद्र आहे, त्यांच्या जमिनी आहेत. त्या जमिनीवर 1820 रुपये ला 1 टन ऊस पिकवून दाखवावा. पुढे आम्ही ऊसाचा दर सुद्धा मागत नाही आणि सरकारकडे काही मागणंही करत नाही. उलट आता शेतकऱ्यांना चळवळीची गरज नाही, कारण सरकारच्या कृपेनं आपण उत्पादन खर्च अधिक 50% नफा मागत होतो. सरकार तर 100% नफा द्यायला लागलेला आहे. अच्छे दिन आलेले आहेत. आता चळवळीची गरज नाही म्हणून माझ्या सकट चळवळीतले सगळेच कार्यकर्ते आम्ही निवृत्त व्हायला तयार आहोत. आणि हे जर सिद्ध करता येत नसेल, कुठल्या संशोधन केंद्रामध्ये तुमचा पेपर तयार झाला, रिपोर्ट तयार झाला, त्याची माहिती उघड करा, अन्यथा देशातल्या शेतकऱ्यांची माफी मागा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा संस्थापक राजू शेट्टी यांनी सुद्धा सरकारवरती टीकास्त्र सोडलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे ऊस उत्पादकांचा जो काही खर्च आहे तो गृहीत व्यवस्थित धरलेला नाहीये, त्यामुळे त्यांनी सुद्धा केंद्र सरकारवरती या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती टीका केलेली आहे. एकूणच काय तर केंद्र सरकारनं ऊस आणि कापूस उत्पादकांसाठी हे 2 जे निर्णय घेतलेले आहेत त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होईल अशा पद्धतीनं सांगितलं जात आहे. परंतु एकूणच केंद्र सरकारनं जे निर्णय घेतलेले आहेत त्याचा शेतकऱ्यांना खरोखरच लाभ होईल का, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय
तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतो. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.